नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण GMC नागपूर ग्रुप डीची जी एक्झाम होणार आहे त्याच्या रिलेटेड आपण प्रश्नसंच बनवत आहोत. याआधीसुद्धा आपण मराठी व्याकरणावरती भरपूर क्वेश्चन बनवलेले आहेत, क्वेश्चन सेट बनवलेले आहेत आणि मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी अशा भरपूर व्हिडिओज आपण बनवलेले आहेत. तुम्हाला जर बघायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही GMC नागपूर या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तिथं व्हिडिओज बघू शकता. तसेच आपले एक टीच विथ प्रतिभाचे टेलिग्राम चॅनल आहे. आपण जेवढे पण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याच्या सर्व PDF तुम्हाला टीच विथ प्रतिभा या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळतील. तिथं तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला सर्व PDF तिथं अवेलेबल मिळणार आहेत. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक देणार आहे, तिथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. तर आज आपण प्रयोग या टॉपिकवरती क्वेश्चन सेट बघणार आहोत. तर बघा प्रश्न क्रमांक 1 काय बोलतोय? आनंद जिना चढवितो. आनंदला जिना चढवितो. तर या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यातील प्रयोग कुठला होणार आहे? कर्मणी प्रयोग होणार आहे. तर बघा प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता कर्मणी प्रयोग म्हणजे काय बघा. कर्मणी प्रयोगामध्ये काय असते? कर्मणी प्रयोगात सकर्मक अकर्मक असे 2 प्रकार असणार नाहीत. सकर्मक आणि अकर्मक असे 2 प्रकार असणार नाहीत, कारण कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होणार नाही. जिथं कर्म असतो तिथं त्यालाच काय बोलतात? कर्मणी. म्हणजे काहीतरी आपण क्रिया करतो, कर्म करतो, तेव्हा काय होतं? तिथं कर्मणी प्रयोग होणार नाही. या प्रयोगातील क्रियापद सकर्मक हवे. या क्रियापदातील प्रयोगातील क्रियापद काय असायला हवे? सकर्मक असायला हवे. आता कर्मणी प्रयोगाची खूण. आता कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा बघा. कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असते. काय असते? प्रथमांत असते. कर्ता प्रथमांत कधीच नसतो. कर्ता काय नसतो? कर्ता हा कधीच प्रथमांत नसतो. काय असतो? कर्मणी प्रयोगात जे कर्म, जे आपण काम करतो ते काय असते? प्रथमांत कर्म असते. आणि नंतर कर्ता हा प्रथमांत असतो का? कधीच नसतो. कर्ता म्हणजे एखादी व्यक्ती किंवा जो कार्य करतो त्याचा तो कधी प्रथमांत नसतो. कर्म जो करतो आपण, जे कार्य करतो ते काय असते? प्रथमांत असते. आता कर्ता तृतीयांत असते. कर्ता काय असते? तृतीयांत असते किंवा चतुर्थांत, सविकरणी, तृतीयांत किंवा शब्दयोगी अव्ययांत असतो. आता शक्य कर्मणी प्रयोग बघा. शक्य कर्मणी प्रयोग. जर वाक्यात क्रियापदाच्या द्वारे शक्यता सुचवली गेली तर त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. हे बघा, एखाद्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या द्वारे जेव्हा शक्यता म्हणजे काहीतरी ॲबिलिटी किंवा शक्यता सुचवली जाते तर त्यास काय बोलतात? शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. आता उदाहरणार्थ बघायचं झालं तर बघा, मेघानाच्याने काम करवते. येथे काम करते ही काय? एक शक्यता, एक काय दाखवलेली आहे? तिथे त्यांनी ॲबिलिटी दाखवलेली आहे. तर म्हणून इथं काय होणार आहे? शक्य कर्मणी प्रयोग. इथं काय आहे? मेघानाच्याने काम करवते. करवते काय? ही एक ॲबिलिटी आहे. म्हणून काय होणार आहे? शक्य कर्मणी प्रयोग. अगदी अशाच प्रकारे आनंदला जिना चढवितो. आता आपण प्रश्न बघितला. आनंदला जिना चढवितो. आता या वाक्यात शक्यता दर्शवली आहे, त्यामुळे या वाक्यातील प्रयोग शक्य कर्मणी आहे. तिथं फक्त ऑप्शनमध्ये कर्मणी लिहिलेलं होतं, म्हणून आपण ऑप्शन काय चूज केलं? कर्मणी. पण हे काय? शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे चढवितो, एक शक्यता दाखवलेली आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. खालीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण कोणते आहे ते ओळखा. आता भावे प्रयोगाचे उदाहरण कोणते आहे ते ओळखा. तर कोणते होणार आहे भावे प्रयोग? रामाने रावणास मारले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन भरपूर एक्झामला विचारण्यात आलेला आहे. भावे प्रयोगाचे उदाहरण रामाने रावणास मारले. आता बघा भावे प्रयोग म्हणजे काय? आता प्रयोग म्हणजे काय अगोदर बघा. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी किंवा ठेवणी किंवा रचना, म्हणजे क्रियापदाशी जी जुळणी, ठेवणी किंवा रचना असते त्यालाच आपण व्याकरणात काय बोलतो? प्रयोग असे म्हणतो. आता भावे प्रयोग म्हणजे काय बघा. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात. आता भावे प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय त्याकडे प्राधान्य असते व त्या मानाने कर्ता किंवा कर्म ही दोन्ही काय असतात? गौण असतात. आता उदाहरण बघायचं झालं तर बघा, रामाने रावणास मारले. आता रामाने रावणास मारल्याच्या मध्ये बघा,
या वाक्यात रामाने ऐवजी लक्ष्मणाने असा करता ठेवला तरी क्रियापदाचे रूप मारले असेच राहते. तर बघा, आपण नाव चेंज केलं, इथं रामाऐवजी काय केलं, लक्ष्मणाने केलं, तरी काय होते, इथं मारले चेंज होणार आहे का, नाही. मुलीने मुलाला मारले, तर इथं चेंज होणार आहे का, इथं नाही. मारले चेंज होणार आहे का, क्रियापदाचे रूप चेंज होणार आहे का, नाही. तर रावणास ऐवजी हिंडिबा असे स्त्रीलिंगी किंवा वानरसेनेला असे अनेक वचनी रूप ठेवले तरीही क्रियापदाचे रूप मारले हेच राहणार आहे. काय राहणार आहे, मारले. आपण पुढं करता कर्म काही चेंज केलं तरी काय क्रियापद आहे, काय आहे, तेच राहणार आहे, ॲज इट इज राहणार आहे. म्हणून काय, त्याला भावे प्रयोग असे म्हणतात. अशा प्रकारे रामाने रावणास मारले या वाक्यात भावे प्रयोग आहे. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 3. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. पोलिसाने गर्दीला पांगवले. पोलिसाने गर्दीला पांगवले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर या वाक्यातील प्रयोग कुठला होणार आहे, कर्तुकर्म संकर प्रयोग. कर्तुकर्म संकर प्रयोग. आता बघा, आपण प्रयोग बघितला आहे, प्रयोगाची व्याख्या बघितली. काय होणार आहे, प्रयोगामध्ये आपण क्रियापदाच्या रचनेचा अभ्यास करतो. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द होय. क्रियापदाची रूपाची ठेवण कधी त्यांच्या कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते तर कधी त्यांच्या कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते. ह्याच क्रियापदाच्या रचनेला व्याकरणात आपण काय बोलतो, प्रयोग असे म्हणतो. आता इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काय, कर्तुकर्मसंकर. आता कर्तुकर्मसंकर म्हणजे काय बघा, ज्या वाक्यात कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगाचे अस्तित्व आढळून येते त्यास कर्तुकर्मसंकर प्रयोग असे म्हणतात. आता उदाहरणार्थ बघायचं झालं तर, तू मला पुस्तक दिलेस. तू मला पुस्तक दिलेस. आता वरील वाक्यातील बघा, कर्त्याचे वचन तू ऐवजी तुम्ही केले तर तुम्ही मला पुस्तक दिले असे वाक्य तयार होईल. व वाक्यातील कर्माचे वचन पुस्तक ऐवजी पुस्तके, पुस्तक ऐवजी काय होणार आहे, पुस्तके केले तर तुम्ही मला पुस्तके दिली हे वाक्य होईल. म्हणून हा कर्तुकर्मसंकर प्रयोग आहे. तर समजलं विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा, तू मला पुस्तक दिले हे एक वचन आहे. आता इथं जर आपण तू ऐवजी तुम्ही केलं तर तुम्ही मला पुस्तके दिलेत. आता पुस्तक ऐवजी काय झालं इथं तयार, पुस्तके. तर म्हणून या वाक्यातील जे पुस्तके दिली आहे हे वाक्य होईल. म्हणून हा काय एक कर्तुकर्मसंकर प्रयोग आहे. अशाच प्रकारे पोलिसाने, आता आपण बघितलं क्वेश्चनमध्ये, पोलिसाने गर्दीला पांगवले. पोलिसाने गर्दीला पांगवले या वाक्यातील पोलिसाने ऐवजी पोलिसांनी केलं तर काय होणार आहे, पोलिसांनी गर्दीला पांगवले असे होईल. म्हणूनच हा काय होणार आहे, कर्तुकर्मसंकर प्रयोग. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी नवीन कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य ओळखा. आता नवीन कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य ओळखायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कुठलं होणार आहे, मुलाने बैलास मारले. हे काय आहे, नवीन कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य आहे. तर आता ते कसं काय बघा, मुलाने बैलास मारणे हे नवीन कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य आहे. आता मुलाने बैलास मारले हे सकर्मक भावे प्रयोग असलेले वाक्य आहे. हे सुद्धा इथं लक्षात असू द्या, कुठलं वाक्य आहे हे, सकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य आहे. मुलाने बैलास मारले या वाक्यात मूल कर्त्याला तृतीयेच्या ने हा प्रत्यय लागला आहे. कुठला, ने हा प्रत्यय, मुलाने ने प्रत्यय लागलाय ना, आणि बैल या कर्मालाही प्रत्यय लागला आहे. तसेच बैलाला कुठला लागलाय बघा, बैलास स लागलाय ना प्रत्यय. तर बघा, तसेच मारले हे क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी तटस्थ आहे. म्हणून हे वाक्य सकर्मक भावे प्रयोगाचे आहे. तर अशा प्रकारे हे सकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य आहे. याच्यामध्ये मूल या शब्दाला ने प्रत्यय लागलं, बैल या शब्दाला स प्रत्यय लागलं. आता क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी तटस्थ आहे. म्हणून हे काय आहे, हे वाक्य सकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य आहे. आता प्रयोगाचे डेफिनेशन आपण 2 वेळेस बघितली विद्यार्थी मित्रांनो. आता प्रयोग म्हणजे काय, प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय बघा, आपण पहिलं कर्मणी आणि भावे प्रयोग बघितले. आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय, जेव्हा वाक्यात क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग पुरुष आणि वचनानुसार बदलत असेल
तर त्या प्रयोगास काय बोलतात? कर्तरी प्रयोग असे म्हणतात. आता कर्तरी प्रयोगात क्रियापद बहुधा वर्तमान काळी असते. हे सुद्धा इम्पॉर्टंट पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो. कर्तरी प्रयोगात क्रियापद नेहमी कसे असते? वर्तमान काळी असते आणि कर्ता प्रथमांत असतो. कर्त्याला काय असतो? हा प्रथमांत असतो. तसेच कर्त्याला प्रत्यय नसते, हे लक्षात असू द्या. कर्त्याला प्रत्यय असतो का? नाही. आता विजय निबंध लिहितो, उदाहरणार्थ विजय निबंध लिहितो. कर्तरी प्रयोगाचे 2 उपप्रकार पडतात. कर्तरी प्रयोगाचे किती उपप्रकार पडतात? 2. सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. आता सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय बघा. ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्या सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. काय? ज्या कर्तरी प्रयोगात वाक्यात कर्म आलेले असेल, हे नोट डाऊन करा, कर्म आलेले असेल तेव्हा त्या सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. आता सकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म असावेच लागते. सकर्मक प्रयोगात कर्म असावेच लागते आणि प्रथमांत किंवा द्वितीयांत असते. आता उदाहरण बघायचं झालं तर तो गाणे गातो, तो गाणे गातो, हे कुठलं वाक्य आहे? सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. नंतरचं बघा अकर्मक कर्तरी प्रयोग. आता ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. अकर्मकमध्ये काय? कर्म आलेले नसते, त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. आता अकर्मक कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग, पुरुष आणि वचनानुसार बदलते. म्हणजेच कर्ता धातुरूपेश असतो. काय असतो? धातुरूपेश. उदाहरणार्थ सूर्य उगवला, सूर्य उगवला. नेक्स्ट बघा कर्मणी प्रयोग सुद्धा बघितला आपण. कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते म्हणून त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. कर्मणी प्रयोगात कर्माची आवश्यकता असते व ते प्रथमेत असते. कर्मणी प्रयोगात कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतो तर कर्माला नसतो. कर्मणी प्रयोगात क्रियापद बहुधा भूतकाळी असते. उदाहरणार्थ काय? मधुने बैल बांधला, मधुने बैल बांधला, हे काय? कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. आता कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार बघा. आपण आता कर्तरी प्रयोगाचे प्रकार बघितले, 2 आहेत. आता कर्मणी प्रयोगाचे 5 उपप्रकार पडतात. किती? 5 उपप्रकार पडतात. आता कुठले कुठले बघा. प्राचीन कर्मणी किंवा पुराण कर्मणी, नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग आणि प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. आता याच्यामध्ये बघा कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर नवीन कर्मणी प्रयोग म्हणजे या प्रयोगात इंग्लिशमधील जसे जे पॅसिव्ह व्हॉइस असते, पॅसिव्ह व्हॉइसप्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरुवातीला कर्म येते व कर्त्याला कडून प्रत्यय असतो. काय असतो? कडून प्रत्यय. कर्त्याला काय लागतो? कडून प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ जर चोर पोलिसांकडून पकडला, चोर पोलिसांकडून, जर तुम्हाला कर्त्याला कडून प्रत्यय दिसला तर तिथं समजायचं हे कुठलं वाक्य आहे? नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोग काय असते? वाक्याच्या सुरुवातीला कर्म येते आणि कर्त्याला कुठला प्रत्यय लागतो? फक्त एक लक्षात ठेवायचं, इझी एक लक्षात ठेवायचं की कडून, जिथं तुम्हाला वाक्याच्या शेवटी कडून, वाक्याच्या शेवटी नाही सॉरी, कर्त्याला कडून हे प्रत्यय लागलं ते कुठलं वाक्य समजायचं? नवीन कर्मणी प्रयोग. जसं चोर पोलिसांकडून पकडला गेला. आता पोलिसाला काय लागलंय? कडून, तर इथं काय आहे? नवीन कर्मणी प्रयोग. आता नेक्स्ट बघा भावे प्रयोग. जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगात भावे प्रयोग असे म्हणतात. त्या प्रयोगात कर्ता व कर्म्याला प्रत्यय असतो. आता भावे प्रयोगाचे 2 प्रकार पडतात. भावे प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. सकर्मक भावे, अकर्मक भावे. आता अकर्मक भावे म्हणजे काय? ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास काय बोलतात? अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. आता अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विद्यार्थीच असते. तसेच अकर्मक शक्यार्थ क्रियापदाचा नेहमीच काय असतो? भावे प्रयोग असतो. उदाहरणार्थ त्याला आता पडवते, त्याला आता पडवते.
सकर्मक भावे प्रयोगामध्ये बघा काय असते, ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्या सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. आता सकर्मक भावे म्हणजे काय, त्यात कर्म आलेले असते आणि अकर्मकमध्ये कर्म आलेले नसते, हे लक्षात ठेवा. या प्रयोगात कर्त्याला शक्यतो तृतीयेचा ने नी प्रत्यय असतो, तसेच कर्मालाही प्रत्यय असतो. उदाहरणार्थ श्यामने गाईला बांधले. तर बघा इथं श्यामला सुद्धा प्रत्यय आणि गाईला सुद्धा गाईला ला प्रत्यय लागलं, श्यामला ने प्रत्यय लागलं. तर इथं काय असतो, ने नी प्रत्यय असते सकर्मक भावे प्रयोगामध्ये आणि याच्यामध्ये काय असतो, कर्म आढळतो. अकर्मकमध्ये कर्म आढळतो का, नाही. अकर्मक भावे प्रयोगामध्ये कर्म नसते, सकर्मक भावेमध्ये कर्म असते, हे लक्षात ठेवायचं. आणि सकर्मक भावेमध्ये नेनी प्रत्यय लागतो आणि कर्त्याला, आणि आता इथं बघा तसेच इथं कर्मालाही प्रत्यय लागलेला आहे. श्यामने आणि गाईला, श्यामला ने लागलं, गाईला ला प्रत्यय लागलं. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला. तर याच्यातील प्रयोग ओळखा. कुठला प्रयोग होणार आहे, शक्य कर्मणी प्रयोग. शक्य कर्मणी प्रयोग. आता नवीन कर्मणी प्रयोगाचं आपण बघितलं काय होते. नवीन कर्मणीमध्ये आपण काय, फक्त नवीन कर्मणी म्हटलं तर कडून हे प्रत्यय आले की समजून जायचं हे काय आहे, नवीन कर्मणी प्रयोग. आता इथं बघा, या वाक्याची रचना इंग्लिश व्हॉइसप्रमाणे आहे, तसेच वाक्यात मंगल कार्यालय. आता मंगल कार्यालय कसं काय आलं बघा, मंगल कार्यालय या कार्यालयाला कडून प्रत्यय लागला म्हणून वरील वाक्य हे नवीन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. तर बघा इथं बघा मंगल आणि कार्यालय, आपण कार्यालय लिहितो, इथं काय लागलंय, कडून. इथं कडून आलंय की समजून जायचं हे कुठलं आहे, शक्य कर्मणी प्रयोग. इथं शक्य कर्मणी नाही आहे, नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोग कुठला आहे, हे नवीन कर्मणी प्रयोग. कुठलं उदाहरण आहे, कडून प्रत्यय लागलं तर इथं काय येणार आहे, नवीन कर्मणी प्रयोग. आता नवीन कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोग म्हणजे काय, क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते, तर त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. आता कर्मणी प्रयोगाचे 5 उपप्रकार पण बघितले आपण. प्राचीन कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी, समापन कर्मणी, शक्य कर्मणी आणि प्रधान कर्तृक. आता अन्य पर्यायाचे स्पष्टीकरण बघा इथं. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडासा लॉंग होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. एक्झामला भरपूर वेळेस याच्यावरती क्वेश्चन विचारण्यात येतात. आता इथं बघा, शक्य कर्मणी प्रयोग. जेव्हा कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा दिसतो, तेव्हा त्या प्रयोगास काय बोलतात, शक्य कर्मणी प्रयोग. म्हणजे काहीतरी ॲबिलिटी, एवढं लक्षात ठेवायचं, काहीतरी काय त्याच्यात शक्यता दाखवलेली आहे. आईच्याने काम करवते. आता इथं करवते का, ही एक शक्यता दाखवलेली आहे, म्हणून का कुठलं उदाहरण होणार आहे, शक्य कर्मणी प्रयोग. आता समापन, इथं शब्दावरूनच लक्षात ठेवायचं. शक्य म्हटलं की शक्यता, समापन म्हटलं की इथं बघा, ज्या कर्मणी प्रयोगातून कृती पूर्ण झाल्याचे सूचित केले जाते, म्हणजे संपन्न झाल्याचे समजते. क्रियापद शक्यतो ऊन हे काय लागते, त्याला प्रत्यय लागते. झाला, झाली, झाले प्रकारचे असते. आता त्याचा आंबा खाऊन झाला, पूर्ण झाला ना, कंप्लीट झाली क्रिया, तर काय होणार आहे, समापन कर्मणी प्रयोग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प्रयोग या टॉपिकवरती आपण विथ स्पष्टीकरण सोबत प्रश्न बघितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. भरपूर महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. प्रयोग या टॉपिकवरती भरपूर एक्झामला विचारण्यात येतात विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. लवकरात लवकर तुमची एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि टीच विथ प्रतिभा हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तिथं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देते. तिथं जॉईन झाल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओची तिथं PDF अवेलेबल मिळणार आहे.